नमस्कार, मी लतिका. आपल्या आशा परिवर्तनाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. हा हिंदू धर्म काय आमचे अस्तित्व नाकारतो, या उलट आम्हीच या धर्माचे अस्तित्व नाकारून समतेच्या आणि मानवतेच्या आधारावरती एका नव्या धर्माची स्थापना करू. हा सगळा विचार बाबासाहेबांच्या मनात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळेसच तयार होत होता. देवा वाचून धर्मा वाचून बाबासाहेबांचं काही अडत नव्हतं. फक्त बाबासाहेबांना काळाराम मंदिराचं दर्शन लोकांना मिळवून देऊन हे सिद्ध करायचं होतं. आम्हाला तुम्ही इतकं हीन का समजतात? आमच्या सावलीने स्पर्शाने देव खरंच वाटणार आहे का? एवढी शक्ती आमच्यात आहे का? आणि त्यानंतरचा प्रश्न होता, देव काय एका ठराविक वर्गाची मालकी आहे का? हिंदू म्हणून घेताना, दुसऱ्याला हिंदू धर्म दाखवताना आम्ही अस्पृश्य धर्माचा भाग असतो, मात्र धर्माची गुलामी करण्यासाठी आम्हीच आहोत का? हा प्रश्न होता. यातूनच काळाराम मंदिराच्या अगोदर बाबासाहेबांनी नाशिक मधील रामकुंड आणि पुण्यातील पर्वती मंदिर येथे देखील मंदिरात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र धर्मात आणि सनातनी लोकांनी मंदिर प्रवेश मिळू दिला नाही. यातूनच लाखो कोटी बहीण भावंडाची हिंदू धर्मामध्ये कशी कोंडी होत आहे, याच्या किती हर अपेक्षा होत आहे, याची जाणीव यांनी या निमित्ताने एकाच वेळेस आपल्या लोकांना आणि हिंदू धर्माचा ठेका घेतलेल्यांना सोबत करून दिली. आणि पुढे जाऊन याच बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत धर्म स्वातंत्र्याचा अनुच्छेद 25 ते 28 मध्ये मूलभूत अधिकार दिला. ज्या धर्माने बाबासाहेबांचा अधिकार नाकारले, मात्र त्याच धर्माला श्रद्धेच्या आणि आधारावर उपासना करण्याचा मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला. तेव्हा बाबासाहेबांनी मनात कोणतीही द्वेषाची भावना कधी ठेवली नाही. आजही आपण विचार केला पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेतला पाहिजे. जो धर्म आपल्याला मानतो त्या धर्मावर आपला किती अधिकार आहे आणि तो धर्म मानवता, समानता, बंधुता या मूल्यांना किती जोपासतो.